कमाल आहे हा. काय रेणुका, मी सुरू केलेली प्रथा तू इतक्यात विसरलीस? अरे हो, मी विसरूनच गेले आई. कोणती प्रथा? अगं, दरवर्षी आई एक स्पर्धा ठेवतात आणि आम्हाला सगळ्यांना भाग घ्यायला लावतात त्यात. स्पर्धा? हो अगं, या स्पर्धांमध्ये ना फक्त घरच्या सुनांनीच भाग घ्यायचा असतो. आणि तुला माहिती आहे का, यामध्ये जो जिंकेल त्याला स्पेशल दागिना देतात आजी. बरं आई, ह्या वर्षी कोणती स्पर्धा खेळायची आम्ही? आई, स्पर्धा कोणती असो, जिंकणार फक्त आणि फक्त माझी भावना. चला, ही स्पर्धा वगैरे काय ना, लवकर उरका. पूजा झाल्यावर आम्हाला काम आहेत. आणि काय, माझीच बायको जिंकणार? अरे सिद्धू, इतकी सोपी नाही आहे ती स्पर्धा. बघूया, घोडो मैदान लांब नाही. काय दिवे लावते ते बघूया तुझी बायको. चला ग, चला सुरू करा. तिथं तो चेंडू ठेवलाय, ती सोन्याची नाणी आहेत. आता काय करायचं, पहिल्यांदा चेंडू हवेत उडवायचा आणि त्या दरम्यान एक एक नाणी तुमच्या हातातल्या त्या काचेच्या बाउलमध्ये ठेवायचं. आता जे कोणी सगळ्यात जास्त नाणी गोळा करेल ती जिंकेल. आणि ती गोळा केलेले सगळे नाणी आणि माझ्याकडचा एक दागिना, तिला बक्षीस. ही स्पर्धा सुरू करा तुम्ही मोठे. हो आई, करतो. Come on, आई. ओ रे, क्या बात है आई. वा, मस्त. चला नीलांबरी, आता तुमची. वा वा, मस्त खेळलात. छान खेळ. ये या, दिवे लावा. भावना, अधिराज, चला आता नाणी मोजा. हो. वाह, क्या बात है आई. ही आईची नाणी. हो. क्या बात है आई. आता निलांबरीची नाणी. सात, आठ. काय नीलांबरी तू? आता भावना. आठ, 9, 10, 11, 12. वा वा वा, छान आहे भावना. तुला बोललो होतो ना आजी. तू स्पर्धा कोणतीही ठेव, माझी भावना जिंकणार म्हणजे जिंकणारच.
कॉंग्रॅट्स भावना. पूजेची वेळ होतीये ना. अगं असं काय करतेस नीलांबरी? आधी आई तो दागिना भावनाला देतील, मग ती तो पूजेत ठेवेल आणि त्याच्यानंतर आपण पूजा सुरू करायची आहे. आजी, अगं आता मुहूर्त पाहतेस का? दे ना दागिना. एक तर आमचं लग्न झाल्यानंतर तू पहिल्यांदा भावनाला टोमणे, त्रास, वेदना, यातना हे सोडून काहीतरी चांगलं देतेस. मला तर असं वाटतं ना की हा क्षण आहे ना मी सुवर्ण अक्षराने लिहिला पाहिजे आणि या क्षणाचा फोटो काढून आपल्या हॉलमध्ये छान मस्त फ्रेम केला पाहिजे. हा सिद्धू, फाजीलपणा पुरे कर. आई, देऊन टाकतो दागिना. आपण पूजेला सुरुवात करूया. आजी, दे ना. हे आजी आजी आजी, अगं हात लाव की. अगं असं काय करते? फोटो चांगला येईल मग. हा, एक नंबर. क्या बात है, ये बात. मी हा दागिना घेतलाय खरा, पण माझ्यासाठी नाही. म्हणजे मी स्पर्धा जिंकून जरी हा दागिना मिळवला असला ना, तरी मला हा दागिना इतर कोणाला तरी द्यायचा आहे. कारण ज्याचा त्याचा मान त्याला मिळायलाच हवा. पण घरची मोठी सून म्हणून हा दागिना नीलांबरी बहिणींना मिळायला हवा. भावना, अगं तू स्पर्धेत जिंकून दागिना मिळवलायस, बहिणींना का देतेस तू? कारण सिद्धिराज, मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे. त्या मानाने मोठ्या आहेत आणि तसंही मी माणसात देव बघते ना, त्यामुळे माझ्यासाठी हेच लक्ष्मीपूजन आहे असं समजूया ना आपण. मला असं वाटतं की घरची मोठी सून म्हणजेच घरची लक्ष्मी असते आणि तिचा सन्मान आपण सगळ्यांनी करायला हवा. खरंच तू हा नेकलेस मला देणार आहेस? हो.